ऐकतो मराठी, धर्म जात पंत एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. या स्पर्धेला इकडे मात्र सुरुवात झाली आहे. सन्माननीय आदरणीय ग्रुप ग्रामपंचायत पेडंब्याचे विद्यमान सदस्य राजकुमारजी पाटील यांच्या माध्यमातून यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेची ही रात्र आपण पाहतोय. एक एक प्लेयर पाठवा, एक एक. अजून एक कुठे आहे माहिती आहे ना? ठीक आहे, दोघांची पण माहिती आहे ना तुला? कोणला? मला नाही माहिती. हे कोण आहे स्ट्राईकला? तर आपण पाहतोय एके लाईव्ह स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट करतोय. स्कोररच्या भूमिकेत मॅन फ्रॉम मांडवखार आणि या स्पर्धेचे कमिटी मेंबर म्हणून ज्यांची ओळख आहे सौरभ पाटील यांना आपल्याला पाहायला भेटेल. मी स्वतः समालोचक सुयश बुरे. मॅचला सुरुवात होते. पहिला बॉल नक्कीच इकडे टाकला जाईल. पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आलाय. अवांतर स्वरूपाच्या धावेनिशी इकडे मात्र गोलंदाजी करत असताना सुरुवात केली जाते. इथे आपण जर पाहिलं तर सुयोग आहे बॉलिंग ट्रॅकवरती आणि पहिलाच बॉल त्याने लेग स्टंपच्या बाहेर हाताळलाय. सलामीची जोडी आपण पाहतोय ऋषिकेश आणि नॉन स्ट्राईक एंडवरती स्मिथ. दोन्हीही धेरण गावाला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत आणि आज आपल्या बॅटिंगचा दर्जा दाखवण्यासाठी स्वरा 11 पेडांबे या संघासाठी समाविष्ट झालेत. संघाचा कॅप्टन आपण जर विचार केला तर स्मिथ आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आशिष आहे. परंतु दुसऱ्या बॉलवरती मोठा फटका खेळत असताना बॅटर नंबर फर्स्ट ऋषिकेश बॅक टू डी डगआउट. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे. पहिला बॉल जरी वाईड फेकला परंतु त्यानंतर आपण जर पाहिलं तर तिथे ती संधी निर्माण झाली आणि संधी निर्माण करत असताना त्या संधीचं सोनं केलं आणि फलंदाजाला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला. फर्स्ट बॅटर बॅक टू डी डगआउट. स्वरा 11 पेडांबे संघाला लागलेला हा हादरा आपण पाहतोय. पहिला हादरा जरूर लागलाय. एक धावसंख्येवरती पहिल्या बॅटरला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. गोलंदाजी करत असताना सुयोग याने नवीन बॅटर स्वप्नेश मैदानावरती येत आहेत. स्वप्नेश यांना मैदानावरती बॅटिंगसाठी आमंत्रित केलं जाते. खारेपाट प्रीमियर लीग 2026 पर्व पहिलं आणि या स्पर्धेची सुरुवात आपण पाहतोय. पहिला बॉल वाईट त्यानंतर विकेट आली आहे. यावेळचा बॉल हलक्या हाताने स्क्वेअर कट मारलाय. फिल्डर आहेत आणि त्यामुळे आता इथे सिंगल मिळेल. या मैदानावरती सिंगल काढणं थोडंसं कठीण आहे परंतु ती सिंगल आपण जर पाहिलं तर कंप्लीट केली जाते आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 2 वरती पोहोचली आहे. 2 चेंडूंचा खेळ संपला आणि 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती 2 धावा झाल्यात. 2 रन्स ऑन स्कोर कार्ड, 2 धावा धावफलकावरती. अनुभव आहे आशिषकडे आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर तो फील्ड पोझिशन वारंवार बदलतो. त्याला माहिती आहे एक्झॅक्टली बॅटर कुठे फटका खेळेल आणि त्यामुळे ती फील्ड पोझिशन बदलली जाते. या बॉलचा फटका चांगला होता परंतु क्षेत्ररक्षण ला जवाब पाहायला मिळालं. अगदी आपण जर पाहिलं तर स्वतःचं सर्वस्व इकडे मात्र झोकलं आणि त्यानंतर या बॉलवरती ती सिंगल आली आहे. सिंगलच्या सहाय्याने अकाउंट ओपन करत असताना आपण पाहतोय धावफलकाला मात्र पुढे नेलं जातं. 3 धावा धावफलकावरती झाल्यात. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. वाईड विकेट सिंगल सिंगल असं हे आत्तापर्यंत 3 चेंडूंचं पृथक्करण आपल्याला पाहायला भेटतं. गोलंदाजी करत असताना सुयोगने 3 धावा खर्च केल्यात. या बेल्टचा बॉल पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये आणखीन एक बॅटरला सापडवलाय. फलंदाज क्रमांक 2 स्वप्नेश बॅक टू डी डगआउट. नवीन बॅटर ज्याच्याच नावाचा ट्रेंड आलाय. अखंड आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र ज्याने गाजवलाय. बायकर मॅन बस नाम ही काफी आहे. प्रफुल्ल पाटील पिंट्या मैदानावरती दाखल होतोय. ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा अखंड टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रभरामध्ये होते असं पिंट्या इथे मात्र स्ट्राईक एंडवरती आलाय. कदाचित ही विकेट रोखून धरली असावी पेडांबेकरांनी कारण या विकेटवरती ती दारोमदार आहे. कदाचित आपण जर पाहिलं तर पॉईंट टेबलवरती किंबहुना त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर ऑप्शनमध्ये मोठी बोली लावत असताना पिंट्याला सुद्धा पेडांबे संघाने आपल्या संघामध्ये समाविष्ट केलंय आणि तो आता इथे मात्र खेळण्यासाठी सज्ज झालाय. 3 धावा आहेत धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. प्रफुल्लच्या विरोधात इथे मात्र योग्य बॉल डिलिव्हर्ड केला जातोय. आउटसाइड ऑफ स्टंप पडल्यानंतर भन्नाट वेगाने हा चेंडू चाललाय. विकेट कीपरकडे 5 बॉल संपलेत. शेवटचा बॉल आता या षटकातील येणं बाकी. 5 मध्ये 3 आहेत. 2 विकेट्स आल्यात. या बॉलचा बॉल सोडून दिलाय. नजर चांगली आहे पिंट्याची बॉलवरती आणि त्यामुळे अगदी हलक्याच वेळ लेपच्या सहाय्याने आपण जर पाहिलं तर हा बॉल सोडून दिला. 4 धावा आता धावफलकावरती लागतात कारण हा आणखीन एक वाईड आलाय.
यावेळी टॅप मारलाय, फिल्डर आहेत, फिल्डर तिथे चेंडू अडवतात आणि आता या चेंडूवरती ही सिंगल घेत असताना आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपला. 5 धाबा धावफलकावरती आहेत. 3 षटकांची मॅच आहे. 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल, नो डाऊट. इथे मात्र आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 5 आल्यात, 5ला 2. ही सध्याची कठीण परिस्थिती मी म्हणेन स्वरा 11 पेडांबे संघाची आपल्याला पाहायला भेटते. एका बाजूला पिंट्या, दुसऱ्या बाजूला संघाचा कॅप्टन आपण जर पाहिलं तर स्मित आहे, युवा कर्णधार आहे आणि त्याच्यावरती दारोमदार आहे. तू बस काय दिसत नाही. तिथं बस नाही तर सुयश बाजूला बस. रवी 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 बॉल. हो सौरभ मात्रे. रवी रवी एका बाजूला सौरभजी म्हात्रे यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मिलिंद भगत आणि मंदार पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला भेटतोय. एका बाजूला वरद विनायक शापूर तर दुसऱ्या बाजूला स्वरा 11 पेडांबे. यावेळचा बॉल इथे मात्र आपण जर पाहिलं तर वाईड बॉलचा इशारा आलाय. वाईट बॉलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकेल. 6 धावा धावफलकावरती होतील. याही षटकाची सुरुवात वाईट बॉलने केली जाते. धावसंख्या 6 आहे. 3 षटकांमध्ये 30+ इथे मात्र धावा उभारणं गरजेचं आहे. यावेळी नो बॉल आणि त्याच बॉलवरती मोठा फटका आलाय. सहजतेने खेळला गेलेला फटका, अगदी आम तो आम और गुठलियों के भी दाम असं म्हणत असताना या बॉलला बाउंड्री लाईनचा रस्ता दाखवलाय. प्रफुल्लच्या बॅटमधून येणारा हा चौकार आपण पाहतोय. खारेपाट प्रीमियर लीग चौकार आपण पाहतोय. या षटकातील एकही चेंडू टाकून झालेला नाहीये. रवी आले बॉलिंग ट्रॅकवरती आणि त्याला थोडंसं महागडं ठरवलंय. एकही चेंडू न हाताळता आतापर्यंत 6 धावा या षटकामध्ये त्याने खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये जी झालेली कामगिरी होती ना, त्याच्यावरती पूर्णपणे पाणी फेडण्याचं काम इथे मात्र आपण पाहतो रवी करतोय. हे म्हणणं आता गरजेचं आहे, कारण त्या धावा येतात. मागच्या बॉलवरती तो वाईड प्लस नो प्लस 4 अशा 5 धावा मिळाल्या आणि त्यामुळे आता धावसंख्या 11 वरती पोहोचली आहे. यावेळी हलक्या हाताने खेळला फटका, फिल्डर आहेत. अगदी एक चांगला कॉल इथे पिंट्याच्या माध्यमातून देण्यात आलाय. जसा फटका खेळला फिल्डर आला त्यावेळेला अगदी नकारात्मक इशारा पिंट्याच्या माध्यमातून देण्यात आलाय. ओराम क्रिकेट गाजवत असताना या अगोदर पिंट्याने अंडरआर्म क्रिकेट सुद्धा गाजवलंय. त्यामुळे या अगोदर एक रील व्हायरल झाली होती, मैं अपने जवानी के सुना दो एक चर्चे. तर त्याप्रमाणे म्हणावं लागेल. या अगोदर पिंट्याने अंडरआर्म क्रिकेट सुद्धा गाजवलंय. त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर ओराम क्रिकेट तो गाजवतोय, सध्या गाजवलंय आणि गाजवतोय. त्यामुळे आता पुन्हा एकदा तो आपल्या जुन्या रंगामध्ये या मैदानावरती उतरलाय. मागचा बॉल योग्य टप्प्यावरती पडला. 11 धावा धावफलकावरती आहेत, 11ला 2. रवी बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळचा बॉल स्क्वेअर कट मारलाय, फिल्डर आहेत त्यांना बीट केलं या बॉलने. अगदी 2 ढिगांमधून हा चेंडू फरार होतोय आणि येतोय हा चौकार. पिंट्याच्या बॅटमधून येणारा हा दुसरा चौकार आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या 15च्या घरात पोहोचली आहे. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड, 15 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं चालू असताना फिल्डरने थोडीशी चुकी केली आणि त्या चुकीच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर हा चौकार आलाय. 4 धावा मिळतात आणि चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकते. 15 धावा धावफलकावरती. जास्त वेळ पिंट्याला विकेटवरती थांबणं गरजेचं आहे. जर तो थांबला तर त्या धावा येऊ शकतात स्वरा 11 पेडांबे या संघासाठी. यावेळचा बॉल पडल्यानंतर खाली पुन्हा एकदा राहिलाय. हे क्रिकेट खेळणं अगदी गैराचं काम नाही आहे, परंतु आपण जर पाहिलं तर प्रत्येक खेळाडूने याच क्रिकेटमधून पुढे जात असताना स्वतःला सिद्ध केले. मग आता या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर प्रफुल्ल सुद्धा खेळतोय. 2 चौकार त्याने ठोकलेत, परंतु उर्वरित चेंडूवरती गोलंदाजाच्या साहाय्याने त्याला बीट केलं जाते. यावेळचा फटका इथे मात्र चांगला खेळलाय. टॅप करत असताना फिल्डर पुढे आला आणि त्याच्या डोक्यावरतून आता बॉल पुन्हा एकदा चाललाय. शॉर्ट कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. अजूनही या षटकातील शेवटचा एक बॉल इथे येणं बाकी आहे. 5 बॉलचा खेळ संपलाय. चला टीम मीटिंग घेऊ नका आशिष, विनंती असेल टीम मीटिंग घ्यायची नाहीये, अन्यथा यानंतर तुम्हाला वेळ लावला जाईल आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला षटका हाताळावी लागतील. चौकार आलाय आणि चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतो पुढे सरकली. 19 धावा
परंतु या वेळच्या बॉलवरती तो फटका आडव्या बॅटने हा पंप पूल आणि इथे विकेट धोक्यात. फलंदाज क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. हे कोण 13 धावसंख्येची खेळी करत असताना पिंट्या मैदानाच्या बाहेर परतलाय. नवीन गोलंदाज आपण पाहतो मैदानावरती. बॉलर पसंत आहे बॅट्समन नवीन बॅटर प्रशांत जरूर आलाय आणि स्मितेश नवीन गोलंदाज इकडे मात्र आपल्याला पाहायला भेटतो. त्याच्या खांद्यावरती षटक सोपवलंय. स्ट्राईक एंडवरती संघाचा कर्णधार स्मित आहे. या वेळचा बॉल स्क्वेअर कट करत असताना फटका खेळलाय, परंतु या बॉलवरती आता कॉलिंग खराब आणि कॉलिंग खराब असल्या कारणामुळे रनआउट स्वरूपात आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर आपण पाहतो मैदानावरती रजनीकांत. यांना मात्र बॅटिंगसाठी इथे बोलवलं गेलंय. या वेळचा बॉल इथे मात्र पंचांचा इशारा नो बॉलचा आलाय आणि नोच्या साहाय्याने धावसंख्या मात्र एकने पुढे सरकेल. 20 धावा धावफलकावरती 20. मी मगाशी सुद्धा म्हणालो होतो की 30+ धावा उभारणं गरजेचं आहे. इथून त्या धावा आल्या तर कदाचित धावसंख्या एक सेफ स्कोर म्हणावा लागेल आणि ती फायटिंग टोटल होऊ शकते. 20 झाल्यात. यावेळी एक चांगला फटका आहे आणि आता हा बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. चौकार आलाय. रजनीकांत यांच्या बॅटमधून येणारा मॅग्निफिसंट स्ट्रोक आपण पाहतोय. चौकार 24. या चौकाराच्या साहाय्याने धावफलकावरती 24. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा चांगला बॉल इकडे मात्र डिलिव्हर्ड केला जातोय. पडल्यानंतर थोडासा धीम्या गतीने आलाय आणि विकेट किपर कडे चाललाय. आतापर्यंत आपण पाहतोय 24 धावसंख्या धावफलकावरती आहे. यावेळचा बॉल पुन्हा एकदा योग्य टप्प्यावरती लगातारचा हा दुसरा निर्धाव बॉल. यावेळी इथे मात्र फिल्डरकडनं चुकी आणि त्या चुकीमुळे आणि त्या चुकीला माफी नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर झाला. आणखीन एक चौकार या बॉलवरती येईल. 28 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल आता या षटकातील येणं बाकी. 28. 28 धावा धावफलकावरती लागल्यात. सर टॉस साठी सुद्धा यानंतर यायचं आहे. AS नखाते पुरस्कृत केतकीचा माळा विरुद्ध कार्तिक 11 शिरवली. या वेळच्या बॉलवरती सिंगल आली आणि सिंगलच्या सहाय्याने 29 झाल्यात. जिंकण्यासाठी आता 18 बॉलमध्ये 30 धावसंख्येची गरज आहे वरद विनायक शापूर या संघाला. मी म्हणालो होतो की 30 धावा फायटिंग टोटल असू शकते या मैदानावरची आणि ती आता आली आहे या स्कोर कार्डवरती. 29 झाल्यात. 30 ची गरज आहे जिंकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 5 धावा. 2 विकेट्स तिथे मिळाल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 14 धावा आल्या. एक विकेट तिथे आली होती. त्यानंतर आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी स्मितेश आला. त्याने 10 धावा खर्च केल्या आणि त्याचमुळे आता आपण जर पाहिलं तर एक विकेट घेत असताना त्या 10 धावा आल्या आणि 29 धावा धावफलकावरती लागल्या. जिंकण्यासाठी गरज आहे 18 बॉलमध्ये 30 धावसंख्येची वरद विनायक शापूर या संघाला. एक फिनिशिंग टच हवा होता आणि तो फिनिशिंग टच देण्याचं काम इथे मात्र रजनीकांत यांनी केलं. तब्बल 4 बॉल त्याने फेस केले आणि 4 बॉल फेस करत असताना 8 धावा त्याने बनवल्या आणि त्यामुळे 29 धावा झाल्यात. प्रफुल्लचं सुद्धा अगदी चांगलं काम राहिलं, ज्याने बॅटिंग करत असताना 2 चौकार 3 चौकार आणि एक सिंगल त्याच्या खेळीमध्ये त्याने जोडली आणि त्यामुळे धावसंख्या 13 बनवत असताना या स्कोर कार्डला त्याने पुढे नेलं.
चला विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा आणि फिल्डिंग इथे सजवायची आणि बॅटर सुद्धा मैदानावरती पाठवायचे आहेत. चला टॉस साठी यानंतर होणारा सामना कार्तिक 11 शिरवली कॅप्टन टॉस साठी यायचा आहे. समोरचा कर्णधार एस नखाते पुरस्कृत कितकीच महासंघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. कार्तिक 11 शिरवली आपल्याला विनंती करतो टॉस साठी या. दुसऱ्या सत्राला इकडे सुरुवात केली जाईल. मॅचला सुरुवात होईल. बॉलिंग ट्रॅक वरती धीरज याला आपल्याला पाहायला भेटेल. स्ट्राईक एंड वरती आशिष, नॉन स्ट्राईक एंड वरती स्मितेज ही जोडी आहे. 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 30 धावा बनवायच्यात पर षटक. इथे मात्र 10 धावसंख्येची रिक्वायरमेंट आहे. प्रति षटकामध्ये तुम्हाला 10 धावा बनवाव्या लागतील तेव्हा 30 धावसंख्येपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न बॅटर आशिषकडे आहे आणि आशिष तर करेल सुद्धा, कारण एक महत्त्वाचा खेळाडू अनुभव या खेळाडूकडे आहे बॉक्स क्रिकेट खेळण्याचा. आणि त्यामुळे आता इथे समोर त्याच्याच विभागातील एक चांगला गोलंदाज. पहिलाच बॉल हलक्या हाताने फ्लिक मारला आणि बॉल पाहता पाहता बाउंड्री लाईनच्या बाहेर चालला. चौकार. चार आल्यात आणि चौकाराच्या सहाय्याने इकडे मात्र अकाउंट ओपन केले आपल्या संघाचं. अजूनही 17 बॉल शिल्लक आहेत. 17 मध्ये 26 धावसंख्येची गरज आहे. 17 चेंडू येणं बाकी आहेत. 17 चेंडूंमध्ये 26 धावसंख्येची अजूनही गरज. पहिल्या बॉलवरती तो चौकार आलाय. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची हलकीशी एक चेंडू हवेत, परंतु फिल्डर पोहोचू शकलेला नाही. आणि आता या बॉलवरती सलगचा दुसरा चौकार आलाय. एक चांगला चेंडू डिलिव्हर्ड केला होता गोलंदाज धीरज याने, परंतु त्यानंतरच्या या बॉलवरती लगातारचा हा दुसरा चौकार आलाय. बॅटिंगचा दर्जा किंबहुना बॅटिंगचा क्लास इथे आशिष दाखवतोय. अनेक वर्ष त्याने हे क्रिकेट खेळलंय आणि ते क्रिकेट आता तो मैदानावरती पुन्हा एकदा खेळतोय. लगातारच्या 2 बॉलवरती 2 चौकार त्याने ठोकलेत. आणखीन एक लगातारचा तिसरा, थर्ड इन अ रो, तिसरा चौकार. 12 धावा धावफलकावरती. 10 ची रिक्वायरमेंट होती, परंतु आता 3 चेंडूंमध्ये 12 आल्यात. आशिषच्या विरोधात गोलंदाजी करणं गोलंदाजाला थोडंसं कठीण होऊन बसलंय, कारण चेंडूवरची त्याची नजर किंबहुना त्याचा आय अँड कोऑर्डिनेशन, त्याच्या बनगटातली ती पॉवर एकत्रित करतो. आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर चांगले फटके खेळत असताना इथे समोरच्या गोलंदाजाला थोडंसं महागडे बनवतोय. 12 धावा पहिल्याच 3 बॉल मध्ये आल्यात. 30चा पाठलाग करण्यासाठी उतरलेला संघ. आशिष काय 6 बॉल तो डेंजर आहे. त्यांचा लॉटच कडक आला. या वेळचा बॉल वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि त्यामुळे सिंगल आणखीन एक जोडली जाईल. 13 धावा धावफलकावरती. क्रिकेटच्या परिभाषेमधील हा पहिला अशुभ अंक, आणि तो अशुभ अंक कोणाला अशुभ ठरेल किंवा शुभ ठरेल. या वेळचा बॉल फिल्डरच्या हातामध्ये. 13 आहेत. 13 आणि 17 अंक असा ठरला जिथे नेहमी काहीतरी वेगळं घडलंय. आता काय घडेल या मॅच मध्ये पाहणं गरजेचं आहे.
कोणाला विकेट मिळा, कोणाच्या गोलंदाजीवरती चौकार येणार. इथे मात्र हलक्या हाताने फटका आणि आता हा चौकार. धावसंख्या 4 ने पुढे 17च्या घरात. 17 धावा धावफलकावरती. 4 4 4 वाईड डॉट 4. आतापर्यंत 4 चौकार या षटकामध्ये आणि 1 वाईड, अशा 17 धावा आपण पाहतो धावफलकावरती. यावेळचा चांगला बॉल आहे, पडल्यानंतर विकेट कीपरकडे चाललाय. षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला जातो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती 17 धावा लागल्यात. ते येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची गरज आहे. चला टीम मीटिंग घेऊ नका. तेरा हव्यात, 17 झाल्यात. येणारे 12 बॉल चेंडू, आणि ऋषभ तिन्ही एकाच स्लॉटला आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13ची गरज. पहिलाच बॉल पडल्यानंतर बाहेर निघतोय. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. आता 12 बनवायचे आहेत. बॉल टू इक्वेशन आपल्याला पाहायला भेटतं. स्वप्नेश आलाय षटक हाताळण्यासाठी आणि पहिला बॉल त्याने वाईट फेकलाय. यावेळचा बॉल फिल्डरच्या हातात आणि आता ती धाव इथे मात्र घेतली जाते. सिंगल धाव भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने स्ट्राईक रोटेट होत्या. येणारे 11 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज. 19 धावा धावफलकावरती. आणि आता हा समोर फटका आहे. आशिषचा क्लास मैदानावरती आपण पाहतोय. अगदी चांगला स्ट्रोक आणि त्या बॉलवरती हा चौकार येतोय आणि चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या 23 वरती पोहोचते. 23. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि आता इथे बॅटर नंबर फर्स्ट आशिष कॅप्टन, त्याला मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता स्वप्नेश यांनी दाखवला. वैयक्तिक 21 धावसंख्येची खेळी इथे मात्र आशिषने केली आणि संघाची जर धावसंख्या पाहिली तर स्कोर कार्ड वरती 23 लागली आहे. 7 अजूनही बनवायच्या जिंकण्यासाठी, परंतु इथून जर विकेट्स आल्या तर दबाव येऊ शकतो आणि तो दबाव जर टाकायचा असेल तर चेंडू चांगले फेकावे लागतील इकडे आणि क्षेत्ररक्षण चांगलं असणं गरजेचं आहे. आतापर्यंत स्कोर कार्डवरती 23 झाल्यात. 7ची गरज असताना फटका चांगला खेळला आणि आता या बॉलवरती तो चौकार आलाय. चांगला स्ट्रोक गॅपमध्ये एक्झिक्यूट करत असताना खेळला फटका, चौकार आलाय. आता 3 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. 27 धावा धावफलकावरती. आणि आता या चौकाराच्या साहाय्याने हा सामना वरद विनायक शहापूर या संघाने जिंकलाय. वेल प्लेड अँड हार्ड लक स्वरा 11 पेडांबे. परंतु दक्षता घ्या, पहिला जो लॉट आहे तो